पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध दाबोसा धबधबा पर्यटनस्थळी उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात लोकार्पण करण्यात आले। या ग्लास स्कायवॉकमुळे दाबोसाकडे देश विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढणार असून त्यातून स्थानिकांना रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला। यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते। पालघर जिल्ह्याला समुद्रकिनारे, डोंगर रांगा, धबधबे आणि निसर्ग संपत्तीची मोठी देणगी लाभली आहे। या नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून पालघरला देशाच्या पर्यटन आणि आर्थिक नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे नाईक यांनी सांगितले। जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा नियोजनाबद्ध विकास करून पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। दाबोसा ग्लास स्कायवॉक ही केवळ सुरुवात असून जव्हार तालुक्यातील इतर पर्यटन स्थळांसाठीही पायाभूत सुविधा विकसित करण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। स्कायवॉक परिसरात पार्किंग, पर्यटक सुविधा आणि इतर आवश्यक सोयी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। पर्यटनाचा आर्थिक लाभ थेट स्थानिकांना मिळावा यासाठी महिला बचत गटांना पर्यटनाशी जोडण्याबरोबरच आदिवासी कुटुंबासाठी होमस्टे संकल्पना प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे नाईक यांनी सांगितले। स्थानिकांना पर्यटन व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। यामुळे रोजगाराच्या संधी वाढून स्थलांतराला आळा बसण्यास मदत होईल। दरम्यान स्कायवॉकवर पर्यटनाची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेबाबत कोणती तडजोड करू नये असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच सीसीटीव्ही यंत्रणा स्थानिक पोलीस यंत्रणेशी जोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। पर्यटन स्थळांवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। पर्यटनातून जिल्ह्याचा विकास साधताना आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांवरही भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले। दाबोसा ग्लास स्कायवॉक हा पालघरच्या पर्यटन विकासाचा नवा टप्पा ठरणार असून पर्यटकांच्या वाढत्या संख्येसोबत स्थानिक युवक, महिला बचत गट आणि आदिवासी कुटुंबाच्या हाताला रोजगार मिळणे हेच या पर्यटन विकासाचे खरे यश ठरेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।